सुप्रभात मित्रांनो, मी बिपिन गणेश म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या मराठमोळा चॅनल बिपिन म्हात्रे ब्लॉग्स मध्ये। आज आहे आपल्या श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार। त्यानिमित्ताने मी आपल्या भिवंडी तालुक्यातील अजून एका शिव मंदिराला भेट देण्यासाठी जात आहे। तर ते मंदिर आहे सोनाले गावातील एका डोंगराच्या माथ्यावरती। ते पण एक प्राचीन काळाचं मंदिर आहे। तर त्या मंदिराचं दर्शन मी तुम्हाला करून देणार आहे। चला तर भेटूया मग आपल्या पुढच्या प्रवासामध्ये। तर हा आहे मुंबई नाशिक हायवे। जर तुम्हाला ह्या मंदिराला भेट द्यायची असेल तर मुंबई नाशिक हायवे हा एक चांगला पर्याय आहे। नाहीतर दुसरा एक भिवंडीतला रस्ता येतो भादवड गावातून सोनालेला, त्या रोडने तुम्ही येऊ शकता। मी सध्या मुंबई नाशिक हायवेवरती आहे आणि नाशिक दिशेने जात आहे मी मुंबई साईडला। तर हे बघा, हा आहे गाव सोनाले। इथनं आपल्याला उजवीकडे वळायचं आहे। तुम्ही जर मुंबई साईडने येत असाल तर तुम्हाला डावीकडे वळावं लागेल। इथून पुढे रस्त्याची अवस्था थोडी खराब आहे। हे बघा, इथे सोनाले गावाचा बोर्ड लागलेला आहे। इथून ह्या रस्त्यावरती फक्त 10 ते 15 मिनिटं प्रवास केल्यावरती पुढे जाऊन एक राईट टर्न आहे। तिथे त्या मंदिराची एक कमान पण आहे छोटीशी। हे बघा, त्या हायवेवरून जास्तीत जास्त 5 मिनिटाचा रस्ता आहे। त्याच्यानंतर पुढे आल्यावरती ही बघा, ही कमान आहे। ह्या कमानीतून आत घुसल्यावरती थोडं पुढे गेल्यावर अजून एक राईट टर्न आहे। हे बघा, इथे आल्यावरती अजून एक राईट टर्न आहे। इथे एक छोटासा बोर्ड पण लावलेला आहे। आता हा रस्ता आहे ना, हा रस्ता तुम्हाला सरळ मंदिरापाशी घेऊन जातो। याच्या पुढे कुठलाही टर्न नाहीये। हा रस्ता डायरेक्ट मंदिरावर जातोय। आज सोमवार आहे तर गर्दी असू शकते तिथे। हे बघा, गाडी खाली पार्क केल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटाचा एक छोटा ट्रेक पॅच आहे। तो ट्रेक पॅच करून मग नंतर आपण मंदिरापाशी पोहोचणार आहोत। हे जे मंदिर आहे ते भिवंडी शहराच्या पूर्वेला असलेल्या सोनाले गावाच्या डोंगर माथ्यावरती आहे। दिंडीगड हे पुरातन काळातील प्रसिद्ध मंदिर जीर्णावस्थेत एका भाविकाला आढळून आलं। एक भाविक होता, त्याच्या स्वप्नात भगवान शंकर आले आणि त्यांनी त्याला सांगितलं की मी इथे डोंगराच्या माथ्यावरती एका दगडाखाली आहे। त्याने ते स्वप्न गावकऱ्यांसोबत शेअर केलं, पण गावकऱ्यांनी कोणी त्याच्यावरती काही विश्वास ठेवला नाही। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा भगवान शंकर त्याच्या स्वप्नात आले आणि तेच स्वप्न त्याला पुन्हा पडलं। त्याच्यानंतर त्या रात्रीला त्यांनी ते स्वप्न त्याच्या वाईफसोबत शेअर केलं। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तो मंदिरावरती आला आणि त्याला हे मंदिर जीर्णावस्थेत आढळलं। अगोदर तो भाविक असल्या कारणाने त्याने तिथे उत्खनन केले। त्या ठिकाणी पुरातन भग्नावस्थेतील मंदिर, मूर्त्या, गणपतीची मूर्ती, नंदी व इतर साहित्य त्याला सापडले। त्याच्यानंतर परिसरातील लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि नंतर ह्या मंदिराचा शोध लागला। असं म्हणतात की 1999 साली असा चमत्कार झाला की मंदिराचे बांधकाम चालू असताना श्रावण महिना आला तरी पण काय पाऊस पडत नव्हता। तर इथल्या भाविकांनी इथल्या शिवलिंगाची पूजा केली। पूजा करत असताना अचानक जोरदार पाऊस झाला
असा चमत्कार झाला होता. त्याच्यानंतर मग पुढे हे मंदिर खूप प्रसिद्ध झालं. तर हे बघा मंडळी, 10 ते 15 मिनिटांचा ट्रेक करून आपण मंदिरापाशी पोहोचतोय आता. आज श्रावण सोमवार आहे, त्या कारणाने खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते इथे. तर हे बघा, हे आहे मंदिराचा सभामंडप. हा बघा, हा आहे मुंबई नाशिक हायवे. त्याच्यानंतर तो राहिला भिवंडी बायपास आणि त्या तिथे समोर तो ब्रिज दिसतोय, तिथे आहे दुर्गाडी किल्ला. ही पूर्ण कल्याण सिटी आणि ही इकडे राहिली भिवंडी. तो तिथे आहे वराल देवी तलाव.